नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण स्ट्रीट स्टाईलने जम्बो प्रॉन्स फ्रायची रेसिपी आज आपल्या किचनमध्ये करणार आहोत। तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे, त्याचप्रमाणे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी ही आजची रेसिपी आहे। चला सुरुवात करूया। तर झालं असं की माझा भाऊ 1-2 दिवसाकरिता दापोलीला गेला होता आणि दापोलीवरून त्यांनी बरेचसे असे फिशचे प्रकार मला तिकडून आणले। तर त्यातच ही कोळंबी देखील त्यांनी मला आणलेली आहे रेसिपी करण्यासाठी। तर अगदी मोठ्या मोठ्या जम्बो प्रॉन्स त्याने आणल्या होत्या। तर तिथूनच त्याने त्या छान सोलून क्लीन करून आणलेल्या आहेत, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सोलतानाचा व्हिडिओ शेअर नाही करू शकले। तर पाहू शकताय त्याच्या आतला काळा धाका देखील काढून घेतलेला आहे। आता या मी त्या स्वच्छ क्लीन करून घेतलेल्या आहेत। आता आपण याला मॅरिनेट करून घेऊयात। तर करायला अगदी सोपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि नेहमी असं कोळंबीचे आपण बरेच प्रकार करतो, पण अशा पद्धतीने रेसिपी केली तर नक्कीच सर्वांना आवडेल घरामधील। तर याकरिता मी अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे मॅरिनेशन करता, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घेऊयात। 1 चमचा या ठिकाणी आपण काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊयात। तर लहान मुलांना आवडेल त्याप्रमाणे इथं तुम्ही मसाले घालू शकाल, कमी जास्त मसाल्यांचं प्रमाण करू शकता। तर इथं मी अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, त्याचप्रमाणे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि अर्धा चमचा फक्त आपण हिरवी मिरचीची पेस्ट करून घालायची आहे। आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित कोळंबीला कोट करून घेऊयात। तर मसाले आतपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत कोळंबीमध्ये। कोळंबीच्या आतमध्ये जे आपण चिरा पाडून घेतलेले आहेत त्यामध्ये देखील हा मसाला आपण छान भरून घ्यायचा आहे। अगदी मस्त असे कोट करून घ्यायचे आहेत मसाले आणि अर्ध्या तासाकरिता ही कोळंबी मी छान मुरवत ठेवणार आहे। तर फ्रीजमध्ये जरी मॅरिनेशन करता ठेवलं तरीही चालणार आहे। तर पाहू शकताय मस्त असे कोट झालेले आहेत। तर या ठिकाणी मी 1 अंड फेटून घेणार आहे। या ठिकाणी आपण अंड छान पेटून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे 1 पॅकेट मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत, हे बाजारात सहज उपलब्ध होतात। तर पाहू शकताय हे मी हाताने छान क्रश करून घेणार आहे। याच्यामुळे आपण जे वरचं कोटिंग करणार आहोत कोळंबी फ्रायचं ते अगदी क्रिस्पी आणि अगदी टेस्टी लागतं खायला। तर नेहमी आपण ब्रेड क्रम्स लावतो वरच्या कोटिंग करता, पण यावेळेस मी कॉर्नफ्लेक्स लावून ही रेसिपी केली। खरंच खूप छान झाली, घरातील सर्वांनाच खूप आवडली, त्यामुळे व्हिडिओ तुमच्याबरोबर देखील शेअर करते। तर आता इथे या ठिकाणी मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला हे कोळंबी छान घोळवून घ्यायची आहे। तर कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही मैदा जरी घेतलात तरीही चालणार आहे, किंवा 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलात तरीही चालेल। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता, किंवा अगदीच काही नसेल तर तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता। तर छान असं आपण कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून घेतल्यानंतर अंड्यामध्ये छान डीप करायचं आणि त्यानंतर जे कॉर्नफ्लेक्स आपण क्रश केलेले आहेत त्यामध्ये एक कोळंबी अशी छान कोट करून घ्यायची। अगदी वरचं कोटिंग एकदम मस्त त्यामुळे होतं। तर आता इथं मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तर सुरुवातीला गरम करताना गॅसची फ्लेम मोठी करून तेल छान कडकडीत असं गरम केलं। नंतर आता गॅस थोडासा कमी करून यावरती आपल्याला हे छान फ्राय होऊन द्यायचे आहेत। तर पाहू शकताय अगदी मस्त अशी 3-4 मिनटं आपण एक साईड होऊ द्यायची आहे आणि एक साईड छान आपण याची फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या साईडने देखील आपण छान फ्राय करून घ्यायची आहे। तर खरंच खूप टेस्टी आणि खूप मस्त अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा। तर आमच्या घरात तर सर्वांना जाम आवडली ही रेसिपी। तर तुम्ही देखील तुमच्या घरातील सर्वांना अशा प्रकारे कोळंबीचा हा प्रकार करून पहा। तर पाहू शकताय एक साईड पूर्ण छान होऊ दिली की मगच मी ही दुसरी साईड देखील छान फ्राय होऊ देणार आहे। याआधी देखील माझ्या चॅनलवर मी कोळंबी फ्रायची रेसिपी शेअर केली होती, ती देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। तर आज या वेगळ्या पद्धतीने तुमच्याबरोबर ती शेअर करूशी वाटली। तर
एक साईड आपली छान झालेली आहे. आपण दुसऱ्या साईडने देखील अशीच छान फ्राय करून घ्यायची आहे. तर अगदी वरचं कोटिंग क्रिस्पी आणि अगदी टेस्टी झालेलं आहे. सगळ्या बाजूंनी मी या उभ्या वगैरे व्यवस्थित असं छान फ्राय करून घेणार आहे. तर आतून देखील तेवढीच ती छान व्यवस्थित अशी शिजते. मोठी जरी असली तरी आतपर्यंत व्यवस्थित कोळंबी छान फ्राय करून घेतलेली आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सगळ्या कोळंबी फ्राय मस्त झालेल्या आहेत. आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर मेयोनीज किंवा केचप बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर कशासोबतही तुम्ही ही एन्जॉय करू शकता. तर आजची रेसिपी खरंच खूप भन्नाट झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तर अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहत राहा आणि स्वातीज किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.